मित्रांनो, एकंदर कांदा लागवडीचा जर आपण हिशोब बघितला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड ही झालेली आहे. आता सुद्धा देखील काही ठिकाणी कांदा लागवड ही चालू आहे. त्यामध्ये मित्रांनो, कांदा लागवड झाल्यानंतर साधारणतः जे बीजनाशक आपण वापर करत आहोत, म्हणजे कांदा लागवड झाल्यानंतर जे 48 तासाच्या आत आपण जे बीजनाशक वापरतो त्याच्यामध्ये नंबर 1चं जे बीजनाशक आहे मित्रांनो, ते म्हणजे फास्ट मिक्स. त्यासोबतच मित्रांनो, दुसरं जे बीजनाशक आहे ते म्हणजे टॅगिट सुपर. या दोघांचाही मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाल्यानंतर याचा बीजनाशक म्हणून वापर केला जात आहे. तर एकंदर मित्रांनो, या दोन बीजनाशकांमध्ये फरक काय आहे, त्याचबरोबर रिझल्ट कोणत्या तणनाशकाचा म्हणजेच कोणत्या बीजनाशकाचा चांगल्या प्रकारे कांदा पिकामध्ये बघायला मिळणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो याचा स्प्रे करत असताना यांचं प्रमाण काय असावं, त्यासोबतच मित्रांनो याचा जर आपण वापर बीजनाशकाचा जर कांदा पिकामध्ये केला तर काही नुकसान वगैरे होतं का, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदर ही जी दोन बीजनाशक आहेत, या बीजनाशकाचा वापर करत असताना सर्वसाधारण कांदा लागवड झाल्यानंतर 48 तासाच्या आत म्हणजे 3 दिवसाच्या आतमध्ये पूर्णपणे ओल्या शेतामध्ये तुम्हाला याचा स्प्रे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ओल्या शेतामध्ये जर 3 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही याचा स्प्रे करता तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला कांदा पिकामध्ये बघायला मिळत असतो. तर त्यामध्ये मित्रांनो, मोदी गवत असेल, त्याचबरोबर गाजर गवत असेल किंवा इतर बारीक बियांचे जे गवत आहेत त्याच्यावरती जबरदस्त रामबाण उपाय म्हणून चांगल्या प्रकारे रिझल्ट म्हणून तुम्ही या बीजनाशकांचा वापर करू शकता. त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंबर 1चं जे बीजनाशक आहे ते म्हणजे फास्ट मिक्स. फास्ट मिक्सचा जरी वापर केला तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत असतो. त्यासोबतच टॅगिट सुपर या बीजनाशकाचा देखील वापर केला तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला बघायला मिळत असतो. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये तफावत अशी आहे की जे आपण फास्ट मिक्स वगैरे वापर करत असतो, तर फास्ट मिक्सचा जर एकंदर आपण विचार केला तर फास्ट मिक्समध्ये ब्युटाक्लोर नावाचा कंटेन आपल्याला 50% EW फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेला आपल्याला बघायला मिळत असतो. यामध्ये मित्रांनो, ब्युटाक्लोर नावाचा जो कंटेन आहे याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत असतं, जवळपास 50% असल्यामुळे गाजर गवत असेल, मोदी गवत असेल, याच्यावरती जबरदस्त नियंत्रण मिळवण्याचं काम हे फास्ट मिक्स करत असतं. त्यासोबतच मित्रांनो, नंबर 2चं जे टॅगिट सुपर नावाने जे बीजनाशक येतं त्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये देखील जो कंटेन आहे तो आहे मित्रांनो प्रिटिला क्लोर 37% EW फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्ट मिक्सपेक्षा याचा थोडासा रिझल्ट हा कमी येत असतो. परंतु मित्रांनो, फास्ट मिक्सचा वापर ज्यावेळेस आपण टॅगिट सुपरऐवजी जर फास्ट मिक्सचा वापर जर कांद्या पिकामध्ये जर केला तर एकंदर कांद्यामध्ये आपल्याला कांद्याची वाढ ही काही दिवसांकरता थांबलेली बघायला मिळत असते. थोड्याफार प्रमाणामध्ये कॉर्चिंग वगैरे देखील आपल्याला फास्ट मिक्समुळे बघायला मिळत असते. त्यासोबत मित्रांनो, जर आपण टॅगिट सुपरचा जर वापर केला तर फास्ट मिक्सच्या तुलनेत टॅगिट सुपरची कॉर्चिंग कमी बघायला मिळत असते. त्यासोबतच कांद्याची वाढ जास्त वेळ थांबत नाही किंवा 10-15 दिवसांपर्यंत स्टॉप झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. चांगला रिझल्ट हा टॅगिट सुपरचा देखील बघायला मिळत असतो. परंतु मित्रांनो, टॅगिट सुपरचा एक जो परिणाम आहे तो म्हणजे प्रमाण कमी असल्यामुळे जे 37% असल्यामुळे जे काही गवत आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये उगवून जातं. परंतु फास्ट मिक्समध्ये तसं जर आपण अंदाज बघितला तर साधारणतः 1 महिन्यापर्यंत कोणत्याच प्रकारचं गवत बघायला मिळत नाही. परंतु मित्रांनो, नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये उगतं, ते आपण निंदून वगैरे किंवा इतर निंदणी वगैरे करून आपण काढू शकतो. जर मित्रांनो तुम्हाला फास्ट मिक्सचा जर वापर आपला कांदा पिकामध्ये जर बीजनाशक म्हणून करायचा असेल तर प्रति 200 लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी 1 लिटर फास्ट मिक्सचा तुम्हाला वापर करायचा आहे स्प्रेसाठी. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला कार्टेवा नावाने जे गोल येतं त्या गोल जे आहे त्या गोलचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे. गोलचा वापर करत असताना अर्धा ml पासून तर 1 ml पर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये फास्ट मिक्स प्लस कार्टेवाचं गोल असं तुम्ही याच्यामध्ये कॉम्बिनेशन वापरायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, जे आपल्याकडे टॅगिट सुपर नावाने जे बीजनाशक आहे, या बीजनाशकाचा देखील वापर करत असताना 700 ते 800 ml पर्यंत तुम्हाला प्रति एकरासाठी टॅगिट सुपर या बीजनाशकाचा वापर करायचा आहे. याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे. याच्यामध्ये देखील मित्रांनो, कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कार्टेवाचं जे गोल आहे ऑक्सिफ्लोरोफेन याचा तुम्हाला वापर करायचा आहे. याचा देखील वापर करत असताना अर्धा ml पासून तर 1 ml प्रति लिटर पाण्याप्रमाणे तुम्ही टॅगिट सुपरमध्ये देखील वापर करू शकतात. मित्रांनो, हे जे 2 बीजनाशक आहेत या 2 बीजनाशकांपैकी कुठल्याही एका बीजनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात. चांगल्या प्रकारे कांदा पिकामध्ये तुम्हाला रिपोर्ट बघायला मिळणार आहे. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तरे दिलं जाईल.